नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 30व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. इस्लाम धर्म साधना व जन्मभूमी दर्शन 1866-67. गोविंदराय हे मूळचे जातीने क्षत्रिय होते. त्यांना अरबी व फारसी या भाषा चांगल्या अवगत होत्या. निरनिराळ्या धर्माचा अभ्यास करता करता त्यांचे लक्ष मुसलमानी धर्माकडे वेधले व सर्व धर्मात तोच धर्म पसंत पडून त्यांनी मुसलमानी धर्माची दीक्षा घेतली व तेव्हापासून ते कुराणाचे वाचन व त्यात सांगितल्याप्रमाणे साधनांचे अनुष्ठान यातच निमग्न होऊन राहू लागले. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असे. बहुधा ते इस्लाम धर्माच्या सुफी संप्रदायाचे अनुयायी असावेत. दक्षिणेश्वरी येण्याचे त्यांना काय कारण होते हे काही सांगता येत नाही. तरी पण या सुमारास ते दक्षिणेश्वरी आले व काली मंदिराजवळच्या पंचवटीखाली त्यांनी आपले आसन मांडले. त्यावेळी राणी रासमणीच्या अतिथीशालेत हिंदू संन्याशांप्रमाणे मुसलमान फकीरांचीही व्यवस्था होत असे. म्हणून भिक्षेबद्दलची सर्व काळजी नाहीशी होऊन गोविंदराव तेथे मोठ्या आनंदाने दिवस काढू लागले. प्रेमळ स्वभावाच्या गोविंदरायाची व श्रीकृष्णांची लवकरच गट्टी जमली व गोविंदरायांचा सरळ विश्वास व ईश्वरप्रेम पाहून ते फार मोहित झाले. अशा रीतीने श्री रामकृष्णांची इस्लाम धर्माशी ओळख झाली. गोविंदरायांच्या संगतीत काही दिवस घालवल्यावर त्यांना वाटू लागले की हा सुद्धा ईश्वरप्राप्तीचाच एक मार्ग नाही का? अनंत लीलामयी जगदंबा या मार्गाने सुद्धा किती एक लोकांना आपले दर्शन देऊन धन्य करीत नाही काय? तर मग या मार्गाने जाणाऱ्यांना ती कशा रीतीने कृतार्थ करते हे अवश्य पाहिले पाहिजे. कदाचित गोविंदरायांनासुद्धा तिने याच उद्देशाने येथे आणले असेल. त्यांच्याच जवळ या मार्गाची दीक्षा घ्यावी म्हणजे झाले. मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न झाली व ती त्यांनी पूर्ण करून घेतली नाही असे कधीच झाले नाही. त्यांनी लगेच आपली इच्छा गोविंदरायाजवळ प्रदर्शित केली आणि इस्लाम धर्माची दीक्षा घेऊन यथाविधी साधनांनाही सुरुवात केली. श्री रामकृष्ण म्हणत, त्यावेळी मी अल्ला मंत्राचा जप करत असे. कासोटा न घालता धोतर नेसत असे. 3 वेळा नमाज पडत असे. त्यावेळी मनातील हिंदूभाव निश्चेष नाहीसा झाला होता आणि हिंदू देवदेवतांना प्रणाम करणे दूरच राहिले, पण त्यांचे दर्शनसुद्धा घेण्याकडे मनाची प्रवृत्ती होत नसे. अशा रीतीने 3 दिवस गेल्यावर इस्लाम धर्माचे अंतिम ध्येय मला प्राप्त झाले. प्रथम एका लांब दाढी वाढलेल्या गंभीर भव्य आणि ज्योतिर्मय दिव्य पुरुषाचे दर्शन होऊन मग माझे मन अद्वैत भावामध्ये लीन होऊन गेले. हृदय सांगत असे, इस्लाम धर्म साधनेच्या वेळी खाणेपिणेसुद्धा अगदी थेट मुसलमानाप्रमाणे करण्याची श्री रामकृष्णांना उत्कट इच्छा उत्पन्न झाली. एवढेच काय, पण त्यांना गोमांससुद्धा खाण्याची प्रबल इच्छा उत्पन्न झाली होती. केवळ मथुरबाबूंच्या आग्रहावरून आणि विनंतीवरून आपली ही इच्छा त्यांनी दाबून टाकली. परंतु बालक स्वभाव श्री रामकृष्ण एकदा हट्ट धरून बसल्यास तो पूर्ण केल्यावाचून गत्यंतर नाही असे जाणून मथुरबाबूंनी एक मुसलमान आचारी आणवला आणि त्याच्या देखरेखीखाली एका ब्राह्मण स्वयंपाक्याकडून त्यांच्यासाठी मुसलमानी पद्धतीचे जेवण तयार करण्याची व्यवस्था केली. या 3 दिवसात श्री रामकृष्णांनी काली मंदिराच्या आवारात एकदाही पाऊल टाकले नाही. आवाराच्या बाहेर असलेल्या मथुरनाथांच्या नेहमीच्या उतरण्याच्या जागेत ते राहत असत. इस्लाम धर्म साधनेसंबंधी एवढीच माहिती आम्ही श्री रामकृष्ण व हृदय यांच्या तोंडून ऐकली आहे. इस्लाम धर्म साधनेचे अंतिम फल प्राप्त करण्यास श्री रामकृष्णांना 3 दिवस लागले. श्री रामकृष्णांची प्रकृती नुकतीच कुठे सुधारली होती व इतक्यात पुन्हा पावसाळ्याचे दिवस आले. या दिवसात गंगेचे पाणी गढूळ असल्यामुळे पिण्याला स्वच्छ पाणी न मिळाल्यास त्यांच्या पोटात पुन्हा काही बिघाड होईल ह्या भीतीने त्यांनी काही दिवस कामारुपुकुरात जाऊन राहावे असे मथुरबाबू वगैरे मंडळींनी ठरवले. तयारीला सुरुवात झाली. कामारुपुकूरचा श्री रामकृष्णांचा संसार म्हणजे शिवाचा संसार ही गोष्ट मथुरबाबू व त्यांची भक्तिमती पत्नी जगदंबा दासी या दोघांनाही पूर्ण माहीत होता. म्हणून तेथे असताना बाबांना कोणत्याही प्रकाराने त्रास होऊ नये व त्यांची सर्व व्यवस्था नीट व्हावी म्हणून त्या दोघांनीही आठवण करून संसाराला लागणारे सर्व प्रकारचे सामान व बाबांना लागणाऱ्या सर्व वस्तू जमवून त्या त्यांच्याबरोबर दिल्या. शुभमुहूर्त पाहून मंडळी गावी जाण्यास निघाली. श्री रामकृष्णांबरोबर हृदय व ब्राह्मणी ही दोघे होती. श्री रामकृष्णांच्या वृद्ध मातोश्रींनी
दक्षिणेश्वरासच जन्मभर राहण्याचे ठरवल्यामुळे त्या या मंडळींबरोबर गेल्या नाहीत. यापूर्वी 8 वर्षे श्री रामकृष्ण कधीच आपल्या गावी गेले नव्हते. अर्थातच त्यांची भेट होऊन इतकी वर्षे झाल्यामुळे त्यांची आप्तमंडळी व गावातील सर्व लोक त्यांच्या भेटीविषयी फार उत्सुक झाले होते. या 8 वर्षात त्यांच्या कानावर श्री रामकृष्णांच्या संबंधाने तरतरीच्या बातम्या आल्या होत्या. कधी काय तर बायकांचाच वेश घेऊन हरिहरी म्हणत असतात, तर कधी अल्ला अल्ला असे म्हणत असतात. आज काय रामाच्याच नावाचा गजर, तर उद्या काय आई आई असाच एकसारखा आक्रोश, असा काहीतरी निरनिराळा प्रकार एकसारखा चालू असतो असे त्या मंडळींना कळले होते. अर्थातच आता ते स्वतः येथे येत आहेत, तेव्हा खरा प्रकार काय आहे तो प्रत्यक्षात पाहावयास सापडेल म्हणून लोकांना त्यांच्या भेटीची मोठी उत्कंठा लागली होती. श्री रामकृष्ण आपल्या गावी पोहोचले, परंतु काय मंडळींना तर त्यांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वर्तनात आणि स्वभावात काहीच फरक दिसेना. तोच प्रेमळ विनोदी स्वभाव, तीच सत्यनिष्ठा, तीच धर्मपरायणता, तोच ईश्वराच्या नामस्मरणी उल्हास, सर्व काही पूर्वीसारखेच होते. बदल झाला होता तो इतकाच की ते पूर्वीपेक्षा जास्त अंतर्मुख वृत्तीने राहत असत व त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे गांभीर्य झळके. त्यामुळे त्यांच्यासमोर एकदम येण्याचा अथवा त्यांच्याशी क्षुद्र सांसारिक गोष्टी बोलण्याचा लोकांना संकोच वाटू लागला होता. ते कसेही असो, परंतु श्री रामकृष्ण आपल्या गावात राहू लागल्यापासून तेथे पूर्वीसारखा आनंदाचा बाजार भरू लागला. श्री रामकृष्ण पुष्कळ दिवसांनी आल्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांच्या पत्नीसहित तेथे आणण्यासाठी जयरामवाडीस माणसे धाडली. या गोष्टीबद्दल स्वतः श्री रामकृष्णाने काहीच संमती अगर नाखुशी प्रदर्शित केली नाही. विवाह झाल्यापासून फक्त एकदाच त्यांच्या पत्नीने त्यांना पाहिले होते. तिला 7वे वर्ष लागल्यावर कुळातल्या चालीप्रमाणे श्री रामकृष्ण आपल्या सासूरवाडीस एक दिवस जाऊन आले होते. तेव्हाच काय ते तिने त्यांना पाहिले होते, परंतु तेव्हा तरी काय ती अगदीच लहान होती आणि त्यावेळची तिला एवढीच आठवण होती की श्री रामकृष्ण आल्यानंतर घरात कुठेतरी दडून बसावे असे वाटून तिने पुष्कळ खटपट केली, पण ती सिद्धीच गेली नाही. कारण घराजवळच्या एका तळ्यातून हृदयने त्यावेळी काही कमळे आणली व तिला घरातून हुडकून काढले व त्या कमळांनी तिला श्री रामकृष्णांच्या पादपद्मांची पूजा करावी लागली. त्यानंतर पुढे 6 वर्षांनी तिला 13वे वर्ष लागल्यावर कामारूपुकुरास 1 महिनाभर राहण्यास नेले होते. परंतु त्यावेळी श्री रामकृष्ण व त्यांची मातोश्री ही दोघेही दक्षिणेश्वरीच असल्यामुळे तिने त्यावेळी या दोघांपैकी कोणासच पाहिले नाही. त्यानंतर 6 महिन्याने पुन्हा 1.5 महिनाभर ती कामारूपुकुरास सासरी राहिली होती, परंतु तेव्हाही असेच झाले. म्हणून तिची व श्री रामकृष्णांची ही लग्नानंतर पहिलीच भेट म्हणाव्यास हरकत नाही. या खेपेस कामारूपुकुरास श्री रामकृष्ण 6-7 महिने राहिले. त्यांची लहानपणची तेथे असलेली सर्व मित्रमंडळी त्यांच्या भोवती जमा झाली व त्यांना पाहून श्री रामकृष्णांनाही आनंद झाला. एखादा मनुष्य दिवसभर काबाड कष्ट करून घरी आपल्या मुलामाणसात आला म्हणजे त्याला जसा आनंद होतो, तसाच प्रकार आज 8 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर आपल्या गावी येऊन श्री रामकृष्णांना झाला. तरी पण ऐहिक सुखांच्या नश्वरतेचे त्यांना आता पूर्ण ज्ञान झाले असल्यामुळे हास्य विनोदाच्या भरातही आपल्याकडे येणाऱ्या मंडळींचे ईश्वरप्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे त्यांची सदोदित दृष्टी असे. त्यांच्याभोवती यावेळी सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे. लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजणांना त्यांच्या संगतीत असावे असे वाटे. धर्मदास लहानची भक्तिमती विधवा भगिनी प्रसन्नकुमारी, तिचा मुलगा व श्री रामकृष्णांचा लहानपणचा सोबती गया विष्णू लाहा, सरळ स्वभावाचा आणि श्रद्धावान श्रीनिवास शांखारी, पायीन बाबूंच्या घरच्या भक्तिपरायण स्त्रिया, श्री रामकृष्णांची भिक्षामाता धनी वगैरे मंडळी नेहमी त्यांच्याजवळ असत. त्यांची भक्ती, सरळ स्वभाव, श्रद्धा वगैरे संबंधी अनेक गोष्टी श्री रामकृष्ण आम्हाला नेहमी सांगत. या मंडळींशिवाय ज्या कोणाला त्यांच्याजवळ नेहमी राहणे शक्य नसे ते लोक सकाळी अथवा दुपारी अथवा संध्याकाळी वेळ सापडताच त्यांच्याकडे येऊन 4 गोष्टी बोलून जात. कोणाच्या घरी काही विशेष कारणाने पक्वान्न केल्यास त्यातील काही भाग श्री रामकृष्णांसाठी निराळा काढून ठेवून तो ती मंडळी मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने त्यांना आणून देत. श्री रामकृष्णांनी स्वतःची इच्छा अनिच्छा काही एक दर्शवली नसता देखील मंडळींनी जेव्हा त्यांच्या पत्नीस कामारूपुकुरास आणले
तेव्हा पत्नीला नीट शिक्षण देण्याचे आपले कर्तव्य व्यवस्थित रीतीने पार पाडण्याचा त्यांनी निश्चय केला. श्री रामकृष्णांचा विवाह झालेला आहे असे जाणून त्यांचे संन्यासाश्रमाचे गुरु श्रीमद तोतापुरी त्यांना एकदा म्हणाले होते की विवाह झाला असला म्हणून काय झाले, स्त्री जवळ असतानासुद्धा ज्याचा त्याग, वैराग्य, विवेक, विज्ञान जसेच्या तसे राहतात तोच खरा खरा ब्रह्मज्ञानी आणि त्याच्यामध्येच ब्रह्मज्ञान खरे खरे बांधले. स्त्री व पुरुष ही भेदभावाची कल्पनाच ज्याच्या मनातून समूळ नाहीशी झाली त्याच्याच अंगी ब्रह्मज्ञान खरे खरे बांधले. ज्याच्या मनातील स्त्री व पुरुष हा भेदभाव नष्ट झाला नाही त्याला ब्रह्मज्ञान होण्याला अजून अवकाश आहे असे समजावे. श्री रामकृष्णांना आपली इतके दिवसांची तपश्चर्या कसाला लावण्याची ही चांगली संधी चालून आली आहे असे वाटले व त्याबरोबर आपल्या पत्नीला योग्य ते शिक्षणही देण्याचा त्यांनी निश्चय केला. गृहकर्मे कशी करावी येथून आरंभ करून लोकांचा स्वभाव कसा ओळखावा, पैशाचा सद्व्यय कसा करावा, व्यवहारात कोणाशी, कोठे, केव्हा कसे वागावे आणि परमेश्वराच्या चरणी आपला सर्व भाव समर्पण करून कसे राहावे वगैरे गोष्टींचे आपल्या पत्नीला नीट शिक्षण देण्यास एव्हापासून त्यांनी सुरुवात केली. स्वतः श्री माताजी या संबंधाने काय म्हणत असत ते मागे सांगितलेच आहे. यावरून असे स्पष्ट दिसून येईल की श्री रामकृष्णांनी आपले या बाबतीतले कर्तव्य अगदी पूर्णपणे पार पाडले. येथे एवढेच सांगितले म्हणजे पुरे की श्री रामकृष्णांच्या या शिक्षणाने आणि कामगंधहीन दिव्य प्रेमाने श्री माताजींची पारमार्थिक उन्नती झपाट्याने होत जाऊन प्रत्यक्ष निर्विकल्प समाधीपर्यंत त्यांनी मजल गाठली आणि श्री रामकृष्णांची इष्टदेवता ज्ञानाने त्या आमरण पूजा करत राहिल्या. श्री रामकृष्णांनी आपल्या पत्नीला सर्व प्रकारचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु श्री रामकृष्णांच्या ह्या कृतीचा ब्राह्मणीस समज पडेना. संन्यास दीक्षा घेण्याच्या वेळीही असेच झाले होते. तिला वाटले होते की संन्यास घेतल्यास श्री रामकृष्णांचे ईश्वरप्रेम समूळ नाहीसे होईल. तशीच यावेळीही तिची अशी चुकीची समजूत झाली की आपल्या पत्नीशी श्री रामकृष्णांनी जर अधिक संबंध ठेवला तर त्यांच्या ब्रह्मचर्याची हानी होईल वर तसे तिने श्री रामकृष्णांना म्हणूनही दाखवले. परंतु यावेळीही श्री रामकृष्णांनी पूर्वीप्रमाणेच तिच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिला त्यांचा रागही आला व पुढे पुढे तर तिचा अभिमान जागृत होऊन श्री रामकृष्णांवरील तिची श्रद्धा काही काळपर्यंत नाहीशी झाली होती. हृदय सांगत असे की हा तिचा स्वभाव कधीकधी उघडपणे दिसून येईल. उदाहरणार्थ एखादा आध्यात्मिक विषय तिच्याजवळ काढून जर कोणी म्हणाला की याविषयी श्री रामकृष्ण देवांचे मत काय आहे ते पाहिले पाहिजे तर यावर ती रागवून म्हणे, तो आणखी काही जास्त सांगणार, त्याला तरी ज्ञान कोणी मीच दिले ना. अथवा एखाद्या क्षुल्लक कारणावरून अथवा काही कारण नसता घरातील बायका मंडळींवर तिने उगीच रागवावे. श्री रामकृष्णांनी मात्र तिकडे मुळीच लक्ष दिले नाही आणि तिच्याशी आपले भक्तीचे व प्रेमाचे वर्तन पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले. श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून माताजीही ब्राह्मणीचा आपल्या सासूसारखा मान ठेवीत आणि सदैव तिच्या आज्ञेत वागत. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. असेच या सुमारास ब्राह्मणीचे होऊ लागले. कोठे कसे वागावे हे तिला समजेनासे होऊ लागले. कामारूपुकुरासारख्या लहानशा खेड्यात समाजबंधने शिथिल नसल्यामुळे मनुष्याला त्याचा हेतू कितीही चांगला व शुद्ध असला तरी वाटेल तसे वागता येत नाही हे तिच्या लक्षात न राहिल्यामुळे त्यावेळी एक दिवस चांगलाच भांडाभांडीचा प्रसंग आला. श्रीनिवास शांखारीचा मागेच उल्लेख आला आहे. त्याची जात जरी उच्च नसली तरी ईश्वर भक्तीत तो अनेक ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ होता. एक दिवस तो श्री रामकृष्णांच्या घरी जेवावयास आला होता. 2 प्रहरपर्यंत भक्तिविषयक अनेक गोष्टी झाल्या. प्रत्यक्ष ब्राह्मणीलाही त्याची भक्ती आणि विश्वास पाहून फार संतोष झाला. श्रीनिवासचे जेवण झाल्यावर खेड्यातील रिवाजाप्रमाणे श्रीनिवास आपले उष्टे काढून टाकू लागला. परंतु ब्राह्मणी त्याला तसे करू देईना. ती म्हणाली, तू स्वस्थ बाईस, तुझे उष्टे मी काढून टाकते. अर्थातच ब्राह्मणीसमोर त्याला काही बोलवेना व तो आपले उष्टे न काढताच आपल्या घरी निघून गेला. श्रीनिवासचे उष्टे ब्राह्मणी काढणार आहे अशी बातमी बायकांमध्ये तेव्हाच पसरली व बायकांमध्ये याविषयी वाद सुरू झाला. जवळपासच्याही बऱ्याचशा बायका तेथे जमल्या आणि वादाला भलताच रंग चढला. ही गोष्ट हृदयाच्या कानावर गेली व या वादाचा भलताच परिणाम होईल. तुम्ही त्याचे उष्टे काढू नका असे त्याने परोपरीने ब्राह्मणीला समजावून सांगितले. तरी ती आपला हट्ट सोडीना. हृदयलाही खूप संताप आला व त्याचे आणि ब्राह्मणीचे कडाक्याचे भांडण जुंपले. शेवटी तो म्हणाला,
तुम्हाला आपलाच हट्ट चालवायचा असेल तर मी तुम्हाला या घरात काही राहू देणार नाही. ब्राह्मणीनेही उत्तर दिले, नाही तर नाही, तुझ्या घरापासून काही माझे आडायचे नाही, समजलास? शीतला देवीचे मंदिर तर नाही ना कुठे गेले, मी तिथे जाऊन राहीन. एवढ्या थरावर जेव्हा गोष्ट गेली तेव्हा घरातली सारी मंडळीमध्ये पडली व त्यांनी ब्राह्मणीची कशी बशी समजूत घालून हा वाद एकदाचा मिटवला. ब्राह्मणी गप्प बसली खरी, पण तिच्या मनात ही गोष्ट फार लागली. रागाचा भर ओसरल्यावर या घडलेल्या प्रकाराचा तिने शांतपणे आपल्या मनाशीच विचार केला व एकंदरीने झाली ही गोष्ट काही ठीक झाली नाही असे तिला समजून चुकले. आणि इतके भांडण झाल्यावर व एकमेकांची मने इतकी कलुषित झाल्यावर या उपर येथे राहणे योग्य नाही असे तिने जाणले. तसेच श्री रामकृष्णांविषयींचे आपल्या मनातील प्रेम आणि भक्ती हीही कमी होण्यास मूळ कारण काय हेही तिच्या लक्षात येऊन तिला स्वतःचाच राग आला आणि आपल्या वर्तनाचा तिला अतिशय पश्चात्ताप झाला. यानंतर थोड्याच दिवसांनी एक दिवस तिने अत्यंत भक्तिभावाने श्री रामकृष्णांची श्री गौरांग ज्ञानाने पूजा केली आणि आपल्या सर्व अपराधांबद्दल त्यांची क्षमा मागून तेथून जाण्याविषयी त्यांचा निरोप घेतला. याप्रमाणे श्री रामकृष्णांच्या दिव्य संगतीत 6 वर्षे राहून भैरवी ब्राह्मणीने काशीस प्रयाण केले. याप्रमाणे 6-7 महिने कामारूप उपकुरास राहून श्री रामकृष्ण 1867च्या ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात दक्षिणेश्वरी परत आले. परत आल्यावर थोड्याच दिवसात त्यांच्या आयुष्यात आणखी एक विशेष गोष्ट घडून आली. ती म्हणजे श्री रामकृष्णांची तीर्थयात्रा. प्रकरण 31. श्री रामकृष्णांची तीर्थयात्रा. ज्याच्या हृदयात भक्तिभाव असतो तो तीर्थयात्रेस गेला तर त्याचा तो भाव अधिकच वाढतो. ज्याच्या हृदयात भक्तिभावच नाही त्याला तीर्थयात्रेपासून काही फायदा होणार नाही. देवस्थाने, तीर्थे त्यांच्या दर्शनावर रवंथ करीत जावे. मथुरबाबूने तीर्थयात्रेसाठी 1,00,000 रुपयाहून अधिक खर्च केला. श्री रामकृष्ण. श्री रामकृष्णांच्या आयुष्यातील अगदी सामान्य गोष्टीचाही नीट विचार केला तर त्या अर्थपूर्ण दिसतात. त्यातील एकही उद्देशविहीन दिसत नाही. मग मोठमोठ्या गोष्टींविषयी तर बोलायलाच नको. श्री रामकृष्णांची तीर्थयात्रा हा एक त्यांच्या आयुष्यातील विशेष प्रसंग आहे. म्हणून या त्यांच्या तीर्थयात्रांमध्ये काय अर्थ भरलेला आहे त्याचा येथे थोडक्यात विचार करू. श्री रामकृष्णांच्या दिव्य ईश्वर प्रेमाचा, त्यांच्या अलौकिक चारित्र्याचा व त्यांच्या अपूर्व आणि उदार आध्यात्मिक उपलब्धीचा व शक्ती संचयाचा सर्व जगामध्ये विस्तार होण्याला सुरुवात प्रथम त्यांच्या साधनाकालापासून झाली. मागे आपण पाहिलेच आहे की ज्यावेळी श्री रामकृष्ण एखाद्या भावामध्ये सिद्ध होत त्यावेळी त्या भावाचे अनेक साधक तेथे येऊन त्या भावांचा पूर्णादर्श श्री रामकृष्णांच्या ठिकाणी पाहून व आपल्या साधनेमध्ये त्यांच्याकडून सहाय्य मिळवून आपापल्या वाटेने निघून जात. या साधना कालानंतर त्यांच्या अलौकिक दिव्य शक्तीचा विस्तार त्यांच्या तीर्थयात्रेच्या वेळी झाला. त्यावेळीही श्री रामकृष्ण अनेक तीर्थांचे ठिकाणी गेले असता तेथेही त्यांच्या आध्यात्मिक शक्ती संचयाचा तेथील साधकांवर परिणाम झाला. म्हणून असे वाटते की निरनिराळ्या ठिकाणच्या यथार्थ साधकांना आपापल्या भावांचा पूर्णादर्श दिसावा असाही कदाचित त्यांच्या तीर्थयात्रांचा उद्देश असेल. श्री रामकृष्ण म्हणत असत, सोंगटी पटाची घरे जेव्हा फिरून येते तेव्हाच ती पकून आपल्या घरी निजते. एखाद्या अगदी हलक्या दर्जाच्या मनुष्यापासून तो सार्वभौम बादशहापर्यंत संसारातील सर्व प्रकारच्या लोकांच्या अवस्था पाहून, ऐकून, अनुभव घेऊन मग या सर्व तुच्छ आसार आहेत अशी जेव्हा मनाची दृढ धारणा होते तेव्हा साधकाला परमहंस अवस्था प्राप्त होते व तो यथार्थ ज्ञानी होतो. ही झाली साधारण साधकांची स्वतःपुरती गोष्ट. मग ज्याला जगद्गुरू व्हायचे असते त्याला आणखी केवढा प्रयास करावा लागत असेल. श्री रामकृष्ण या संबंधाने म्हणत, आत्महत्या करायला एखादी सुईसुद्धा पुरी होते, पण तेच जर दुसऱ्याला मारायचे असेल तर ढाल आणि तलवार वगैरे सगळी आयुधे पाहिजेत. हीच गोष्ट जो जगद्गुरू होणार असतो त्याला लागू आहे. त्याला सर्व प्रकारच्या आध्यात्मिक अवस्थांचे पूर्ण ज्ञान पाहिजे, तरच तो दुसऱ्यांचे संशय निवारण करून त्यांना योग्य मार्ग दाखवेल. यासाठी पूर्वीच्या अवतारांनी आणि आचार्यांनी घालून दिलेल्या उन्नतीच्या सर्व मार्गांची नीट माहिती करून घेऊन लोक त्याप्रमाणे चालत आहेत की नाही हे पाहून आणि ते तसे चालत नसल्यास त्याची कारणे शोधून काढून मग सध्याच्या कालाला योग्य असा मार्ग त्याला काढायचा असतो. आणि यासाठी सांप्रत युगावतार श्री रामकृष्ण
यांना देशाची आध्यात्मिक स्थिती सध्या कशी आहे हे माहीत असणे आवश्यक होते व हे कार्य त्यांच्या तीर्थयात्रांनी बरेचसे साध्य झाले. याशिवाय शास्त्रदृष्टीने पाहिले असताही त्यांच्या तीर्थयात्रेचे आणखी एक कारण दिसून येते. शास्त्रे सांगतात की ईश्वर दर्शनाने धन्य झालेल्या महापुरुषांच्या आगमनाने तीर्थांचे तीर्थत्व कायम राहते. असे महापुरुष त्या ईश्वराच्या एखाद्या विशेष प्रकारच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन येतात व त्या ठिकाणी राहतात. म्हणून त्या जागी नवीन नवीन ईश्वरीय भाव उत्पन्न होत असतात अथवा पूर्वीचे असलेले भाव अधिक जागृत होत असतात आणि म्हणून अशा ठिकाणी साधारण मनुष्य गेल्यास तेथील त्या ईश्वरीय भावांचा त्याच्यावर काही ना काही परिणाम होतोच होतो. तीर्थाचा विषय निघाल्यामुळे चाललेल्या विषयाशी जरी साक्षात संबंध नसला तरी तीर्थासंबंधी श्री रामकृष्ण काय म्हणत होते हे येथे थोडक्यात सांगितल्यास अस्थानी होणार नाही. तीर्थासंबंधी श्री रामकृष्ण म्हणत असत, ईश्वराच्या दर्शनाची तळमळ लागून ज्या ठिकाणी अनेक साधक जप तप अनुष्ठान इत्यादी करीत आहेत त्या ठिकाणी ईश्वराचा प्रकाश निस्संशय आहे असे समजा. त्या ठिकाणी साधकाच्या भक्तीच्या उत्कटतेने ईश्वरीय भावना एकत्रित होऊन त्यांच्या योगाने तेथील वातावरणसुद्धा भरून गेलेले असते. म्हणून अशा ठिकाणी साधकाचे ईश्वरीय भाव तेव्हाच जागृत होतात. ईश्वराचे दर्शन घेण्याच्या हेतूने त्या ठिकाणी पुरातन काळापासून किती साधू, किती भक्त, किती सिद्धपुरुष येऊन गेलेले असतात. साऱ्या वासना सोडून देऊन त्या ठिकाणी त्यांनी ईश्वराची एकाग्र चित्ताने भक्ती केलेली असते. म्हणून इतरही सर्व ठिकाणी ईश्वर सारखाच भरून राहिलेला असला तरी अशा जागी त्यांचा अधिक अंश प्रकाशित असतो. पाणी पाहिजे असेल तर जमीन कोठेही खणली तरी ते मिळू शकते. तरी पण ज्या ठिकाणी डबके, विहीर, तळे अथवा सरोवर असते त्या ठिकाणी मुळी जमीन खणायचेच कारण पडत नाही. जरा हात खाली केला की हवे तितके पाणी मिळू शकते, नाही बरे? तसेच ईश्वराच्या विशेष प्रकाशाने युक्त अशा या तीर्थांच्या दर्शनानंतर रवंथ करीत जावे असे श्री रामकृष्ण सांगत. ते म्हणत, ज्याप्रमाणे गुरे प्रथम खूप खाऊन घेतात आणि मग एका जागी निश्चिंतपणे बसून ते खाल्लेले पुन्हा तोंडात आणून चगळीत बसतात, त्याप्रमाणे देवस्थाने, तीर्थस्थाने वगैरे दर्शन घेतल्यावर मनामध्ये ज्या पवित्र भावना उत्पन्न होतात त्या सर्व घेऊन निश्चिंतपणे एकांतात बसून त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विचार करावा. त्यात बुड्या माराव्या, नाहीतर घरी येताच त्या टाकून देऊन जर येरे माझ्या मागल्या केले आणि पुन्हा मनामध्ये सारे प्रापंचिक सांसारिक विचार घोळत ठेवले तर मग या देवस्थानाच्या आणि तीर्थस्थानाच्या दर्शनापासून काय फायदा? मग या ईश्वरीय भावना मनामध्ये स्थिर व्हाव्या कशा? एकदा श्री रामकृष्णांबरोबर कालीघाटावर श्री जगदंबेच्या दर्शनास बरीच शिष्यमंडळी गेली होती. तेथून परत येत असता त्यांच्यापैकी एक जणाची सासूरवाडी वाटेतच असल्यामुळे तो तेथे गेला व तेथील मंडळींच्या आग्रहावरून रात्रीही तेथेच राहिला. दुसऱ्या दिवशी श्री रामकृष्णांच्या दर्शनात गेला असता, तू रात्री कुठे होतास असे श्री रामकृष्णांनी त्याला विचारले. त्याने सर्व हकीकत सांगितल्यावर श्री रामकृष्ण त्याला म्हणाले, हे रे काय, जगदंबेचे दर्शन घेऊन आलास तर तिच्या चिंतनात मग्न होऊन रवंथ करायचे ते तर दिले सोडून आणि एखाद्या विषयी माणसासारखा रात्रभर सासूरवाडीच राहिलास. काय म्हणावे तुला? देवाचे दर्शन घेऊन आल्यावर तेथे उत्पन्न झालेल्या पवित्र भावनांचे जर रवंथ केले नाही तर त्या भावना मनात स्थिर रे कशा व्हाव्या? असो, श्री रामकृष्णांच्या या तीर्थयात्रेमध्ये इतके निरनिराळे उद्देश दिसून येतात. कामरूपपुराहून श्री रामकृष्ण परत आल्यानंतर मथुरनाथांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. माघ महिन्यात निघण्याचा मुहूर्त ठरविला. मथुरनाथांच्या कुरुगुरूच्या पुत्राचे त्याच्याबरोबर यात्रेत जाण्याचे ठरले. सर्व बेत निश्चित झाल्यावर मथुरबाबूंनी श्री रामकृष्णासही आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली व श्री रामकृष्णांनीही आपली वृद्ध मातोश्री व हृदय बरोबर येत असल्यास आपली हरकत नसल्याचे त्यास सांगितले. त्या दोघांनीही यात्रेत जाण्याचे कबूल केले व श्री रामकृष्णांचे मथुरबाबूंबरोबर जाणे निश्चित झाले. श्री रामकृष्ण आल्याबरोबर येणार म्हणून मथुरबाबूंना अतिशय आनंद झाला व यात्रेची सर्व तयारी त्यांनी मोठ्या झपाट्याने व उत्साहाने चालवली. सर्व तयारी झाल्यावर मंडळी यात्रेला निघाली. मथुरनाथांबरोबर त्यांची पत्नी, श्री रामकृष्ण व त्यांची मातोश्री, हृदय, मथुरनाथांच्या गुरूंचा मुलगा, कारभारी, कारकून, आचारी, पाणके व इतर नोकरचाकर मिळून जवळजवळ 125 मंडळी होती. सेकंड क्लासचा 1 व थर्ड क्लासचे 3 असे 4 डबे रिझर्व करून
कलकत्त्यापासून काशीपर्यंत वाटेत कोणत्याही स्टेशनवर हे 4 डबे सोडून थांबवून ठेवता यावे अशी रेल्वे कंपनीकडून मथुरबाबूंनी व्यवस्था करून घेतली. सर्व मंडळी प्रथम वैद्यनाथाच्या दर्शनात जाऊन तेथे काही दिवस राहिली. या क्षेत्राजवळ एका लहानशा खेड्यात लोकांची हीन दीनदशा पाहून श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंकडून या सर्वांस 1 दिवस पोटभर जेवण घालून प्रत्येकास 1 वस्त्र देविले. ही हकीकत मागे श्री रामकृष्ण व मथुरबाबू या प्रकरणात आलीच आहे. वैद्यनाथहून मंडळी एकदम काशीत गेली. वाटेत सांगण्यासारखे काही विशेष घडले नाही. काशीचे जवळ मात्र एका स्टेशनवर एक गंमत झाली. स्टेशनवर गाडी थांबल्यावर हृदय व श्री रामकृष्ण गाडी सुटल्यास थोडा अवकाश आहे असे पाहून स्टेशन बाहेर इकडे तिकडे हिंडत होते. इकडे गाडीची वेळ होताच गाडी सुटली व हे दोघे मागेच राहिले. मथुरबाबू पुढील स्टेशनवर पाहतात तो गाडीत श्री रामकृष्ण व हृदय नाहीत. तेव्हा एकदम त्यांच्या लक्षात आले की मागल्या स्टेशनवर हे दोघे उतरले होते व ते तसेच तेथे राहिले असावेत. आता काय करावे अशी त्यांना पंचायत पडली. परंतु हृदय श्री रामकृष्णांबरोबर आहे या विचाराने त्यांची काळजी जरा कमी झाली. त्यांनी लगेच मागल्या स्टेशन मास्तरांना तार केली की आता जी गाडी येईल ती त्या दोघांना बसवून द्यावे. पण इकडे श्री रामकृष्णांना फार वेळ थांबावे लागले नाही. राजेंद्रलाल बंडोपाध्याय या नावाचे रेल्वेचे एक अधिकारी स्पेशल गाडीने काशीसच चालले होते. त्यांची गाडी थोड्याच वेळात तेथे आली व त्यांनी या दोघांना आपल्या गाडीत बसून काशीस नेले. काशीस मथुरबाबूंनी केदारघाटाजवळ 2 मोठे मोठे वाडे भाड्याने घेतले होते. काशीस मथुरबाबूंचा थाट एखाद्या राजाप्रमाणे असे. बाहेर जाताना रुपयाचे छत्र त्यांच्यावर धरून एक नोकर चाले आणि मागे व पुढे भालदार चोपदार रुपयाच्या काठ्या घेऊन चालत. काशीस आल्यापासून मथुरबाबूंनी पंडित विद्वान संन्यासी वगैरे लोकांस अन्नदान सुरू केले होते. एक दिवस त्यांनी मुक्तद्वार भोजनही घातले व भोजनास आलेल्या प्रत्येक जणास 1 वस्त्र व रुपया दक्षिणा दिली. तसेच वृंदावन वगैरे यात्रेहून परत आल्यावर श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून एक दिवस त्यांनी कल्पतरू होऊन नित्य व्यवहार्य वस्तूंपैकी जो जी मागेल ती त्यास दिली. माधुकरी वाटण्याच्या वेळी जमलेल्या मंडळीत भांडणे आणि तंटे होत. एखाद्या वेळी मारामारीसुद्धा होई. इतर ठिकाणाप्रमाणेच असा प्रकार काशीसारख्या क्षेत्री आणि तो माधुकरी घेण्याकरता आलेल्या ब्राह्मण मंडळीत व्हावा याचे श्री रामकृष्णांना वाईट वाटले व इथे सुद्धा असे कामकांचनासक्त लोक आहेत हे पाहून त्यांच्या सरळ हृदयात फार दुःख होऊन त्यांचे डोळे पाण्याने भरून येऊन ते म्हणाले, आई तू आता येथे कशाला आणलेस? यापेक्षा मी दक्षिणेश्वरी होतो ते काय वाईट होते? ईश्वरीय भाव मनात नसताना तीर्थास गेले अथवा तेथे वास्तव्य केले तरी त्यापासून काही फलप्राप्ती होत नाही असे श्री रामकृष्ण वरचेवर म्हणत असत. कोणास तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाल्याचे त्यास कळताच ते म्हणत, बाबा रे, ज्याला इथे भक्ती आहे त्याला तेथेही भक्ती मिळेल आणि ज्याला इथे नाही त्याला तेथेही पण मिळणार नाही. आणखी असेही म्हणत, ज्याच्या हृदयात भक्तिभाव आहे तो तीर्थास गेला तर त्याचा तो भक्तिभाव अधिकच वाढतो. पण ज्याच्या हृदयात भक्तिभावच नाही तो तीर्थाला गेला तरी त्याला काही फायदा होणार नाही. पुष्कळ वेळा आपल्या कानावर गोष्टी येतात की अमक्याचा मुलगा काशीला पळून गेला आहे. पुढे काही दिवसांनी अशी बातमी येते की त्याने खटपट करून एक चाकरी मिळवली आहे आणि त्याचेकडून दर महिन्यास आपल्या घरी पैसेही येत असतात. तीर्थाच्या ठिकाणी म्हणून राहायला जाऊन काही लोक तेथे दुकाने उघडून रोजगारही सुरू करतात. अशाने का कुठे भक्तीचा लाभ होत असतो? ही तर स्वतःची फसवणूक झाली. मथुरबाबूंबरोबर काशीत जाऊन पाहिले तो काय? जे इथे तेच तिथे. इथे जशी आंब्याची झाडे, चिंचेची झाडे, कळकाची बेटे तशीच तेथेही. हे पाहून हृदयला म्हणालो, का रे हृदू, आपण येथे येऊन एवढे विशेष ते काय पाहिले? नाही म्हणायला घाटावरच्या विष्टेवरून एवढे दिसते बुवा की येथल्या लोकांची पचनशक्ती आपल्यापेक्षा मोठी जबर आहे. काशीत असेपर्यंत श्री रामकृष्ण दररोज पालखीत बसून श्री विश्वेश्वराच्या दर्शनात जात. हृदय नेहमी त्यांच्याबरोबर असे. जाता जाता वाटेतच श्री रामकृष्ण भावाविष्ट होऊन जात. देवदर्शनाच्या वेळी तर बोलायलाच नको. सगळ्या देवांच्या दर्शनाच्या वेळी हाच प्रकार होई. त्यातल्या त्यात श्री केदारनाथाच्या दर्शनाच्या वेळी त्यांना विशेष भावावेश होई. देवांच्या शिवाय निरनिराळ्या साधूसंतांच्या दर्शनासही ते जात. हृदय त्यांचेबरोबर असेच. श्रीमद परमहंस तैलंगे स्वामींच्या दर्शनास ते अनेकदा गेले होते. श्रीमद तैलंगे स्वामी तेव्हा श्री मणकर्णिका घाटावर मौन व्रताने राहत असत. पहिल्या दर्शनाच्या दिवशी स्वामीजींनी
आपली तपकिरीची डबी श्री रामकृष्णांच्या पुढे ठेवून त्यांचे स्वागत केले. श्री रामकृष्णांनी त्यांच्या शरीरावरील सर्व लक्षणे नीट निहाळून पाहून हृदयला म्हटले, हृदू, यांच्या ठिकाणी यथार्थ परमहंसांची सर्व लक्षणे दिसतात. हे साक्षात विश्वेश्वर आहेत. मणकर्णिका घाटाजवळच एक घाट बांधण्याचा त्यावेळी स्वामीजींनी संकल्प केला होता. श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून हृदयने काही पाट्या माती तेथे टाकून त्या कामी आपली मदत दिली. श्री रामकृष्णांनी एक दिवस स्वामीजींना आपल्या घरी बोलवून आपल्या हातांनी त्यांना जेवू घातले. तैलंग स्वामी संबंधाने श्री रामकृष्ण आम्हाला अनेकदा काही गोष्टी सांगत. ते म्हणत, असे दिसले की साक्षात विश्वेश्वर त्यांच्या शरीराच्या आश्रयाने राहिला आहे. त्यांच्या योगाने सारी काशी उज्ज्वल झाली आहे. ज्ञानाची अत्यंत उच्च अवस्था. शरीराकडे बिलकुल लक्ष नाही. प्रखर उन्हाने तीरावरील वाळू इतकी तापली होती की उघड्या पायाने 4 पावलेसुद्धा चालण्याची मुश्किल. तिथे खुशाल मजेत निजले होते. तेव्हा ते बोलत नसत. मी त्यांना खुणेने विचारले, ईश्वर एक की अनेक? त्यांनीही खुणेने उत्तर दिले, समाधीमग्न होऊन पाहाल तर एक, नाहीतर जोपर्यंत मी, तू, जीव, जगत इत्यादी नाना प्रकारचे ज्ञान शिल्लक आहे तोपर्यंत अनेक. असो, आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.